काय आज झाकली 1.25 लाखाची. हो, आम्ही फक्त एक वापर करायचा, महिलांनी फक्त एक करायचं, फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होतो. हे खरं सांगू, 9व्या अध्यायात ओवी अशी आहे, अर्धनारी नटेश्वर, स्त्री आणि पुरुष एकच जात आहे. स्त्रीवर कालही अन्याय नव्हता, आजही नव्हता आणि उद्याही नाही. मग तुम्ही म्हणाल आहे, आता खरंच सांगू का, लक्ष्मी यायची वेळ आहे, खरा अन्याय यांच्यावर आहे, तरी ते काही बोला ना. 40,000 रुपये पगार कमीत आहे तरी पोराला झोका देते. दरवाजा लावून भांडे घासीते रे, दरवाजा लावून भांडे घासीते. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. काय माहिती. अरे बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेते रे, आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता. काय म्हणावं याच्यापेक्षा. मेलं रे ते, मेलं. आता ते उगाच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असती तर ते घरी आलं नसतं. आणि अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात आणि गाढवात फरक नाही. आता काय करा. अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. करंट लागला ना तुम्हाला. माझं कीर्तन ऐकून गेलो 6 महिने माणसाला अटॅक आणि बीपी येत नाही. एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे. आपण कुठे गेलो तर जागेवर ना, ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका. शरीर नाहीये, शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विषय सोडा. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ध्यान, शब्द सोडायचं नाही बरं का. आता सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा. 2 शब्द झाले बरं का. ते तो. 3रा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका. ते तो तुझे, ते तो तुझे. इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे. जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे, तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार आजात वादन फिराय तिला गाता येत, कंगव्याला दात आहे तिला चावता येत नाही. अज्ञानी माणसाला मरण येत नाही, पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. ज्ञान म्हणजे एम ए बीमे नाही. एम ए बीमे हा विषय सोडून द्या. ट्रक नाही, ट्रकनं. काहींना पाहुणे येईन, काहींना आली ती देईन, काहींना दिली ती राहीन. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35. 15च राहिले मरायला. काही उपयोग नाही. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायचे नाही. का द्यायचे नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. बायको नाही मला. याला एक 15व्या अध्यायामध्ये, एक 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. नीट ऐका. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कसं. आणि ज्ञान आलं का आपण देव झालोच. मी कोण आहे म्हणजे पुढे धर्माकडे जायचं. मी कळला का धर्म कळला. मी कळत नाही तर धर्म सांगून काय करायचं. हो काहीच नाही. ज्ञान येईल. हो अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो अंधार आणि स्थिर झाला तो प्रकाश. ही अंधारी खोली आहे, हिच्यात ज्ञानाचा दिवा लावा. अज्ञान पळून गेलं का ज्ञानच तूच देव आहे. आणि याला कारण आहे अज्ञानता आहे, पण धर्मावर प्रेम नाही. कारण आपल्या लोकांनी आपला धर्म जेवढा बुडवला तेव्हा दुसरा कोणीच बुडवला नाही. आमचे गणपतीची मिरवणूक जर पाहिली तर फक्त गणपतीच पेड राहत नाही, नाही तर असंख्य भक्त ताईट असतात. इतकी भंगार अवलाद आहे आमची. आणि गणपतीला दम देतात पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. का
आमच्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात, उद्या तुम्हाला होम हवन सुरू करायचे ना, पहिली गणेश पूजा केली जाईल, गणेश हवनच केलं जाईल, तेव्हा तिथून पुढे सुरू होईल. आमच्याकडे गणपती जर बुद्धीची देवता आहे आणि आम्ही त्याला जर क्वार्टर पिऊन नाचतोय, तर आमच्या धर्मावर आम्हाला काय प्रेम आहे? काय प्रेम काय आमच्या धर्मावर आमचं? आमच्या देवळामध्ये जर दुसरा माणूस चप्पल घालून गेला तर माणसं त्याचं थोबाड फोडतात, आणि आमचीच माणसं गणपतीच्या मिरवणुकीत क्वार्टरी पेतात. मग याच्यापेक्षा आमचा धर्म बुडाला किती? मग आमचं धर्मावर प्रेम नाही आहे, हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे. बिगडी. फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती भक्त आहे. काय लाज आहे का त्याला? तो क्वार्टर पिऊन गणपती पुढे नाचितो, त्याची खानदान तरी कोणती आहे? प्रेम कुठं आहे? सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच प्रेम आहे फक्त. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. 6 पानामधले 3 पानं लचेच आहेत, लचे. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले, फुसलावून पळवले. आता एक नवीन ॲटम लय भारी आलाय, फुसलावून पळवले. ती फुस कुठून आली कोणाला माहिती आहे? फुस. आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती का? 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, आता 16ची मुलगी अल्पवयीन आहे, ती 10वीला आहे, तिला अक्कल नाही का? आम्हीच दाखवले. आणि त्याच प्रेमाला ह्या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली. झिंगाट. प्रेम संपलं. कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची नाही ना राहिली. भावाभावावर प्रेम नाही, मातृपितृ प्रेम नाही, राष्ट्रप्रेम तर बोलायचं जोगच नाही, धर्माचं तर वाटुळं झालंय. मग आमचं प्रेम कुठं आहे? कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची कुठं आहे? प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम. काय फरक पडला? लेवल आहे. मुलगी CA आहे, पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, हो द्या ना प्रेम. काय फरक पडला? पोरगी PSI आहे, पोरगा SP आहे, हो द्या प्रेम. पोरगी 12वीला आहे आणि पोरगा म्हशीवळीत आहे, पा प्रेम. काय त्या प्रेमाला उंची आहे का काय? पोरगी बंगल्यात राहतील, प्रेम गाऊंड्यावर. दिल दिया ईड भी देंगे. अरे काय ईड भी देंगे? कुणावरही प्रेम. त्याला लाज नाही, आबरू नाही. बरं, घराण्याची इज्जत जाती यांची सुद्धा त्यांना लाज नाही. कुणावरही प्रेम. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तुझा 3रा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू तू का तर फडतो. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि त्याला अंडरपॅन्ट नाही, एकदम भंगरी. तरी ते तिला काय म्हणतो माहिती का? हमें और जीनी साहस अगर तुम चैनवर. आणि ती पोरगी त्याला पहिल्यांदाच पाहिली, तरी ते तिला काय म्हणतं माहिती का? 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, आज भी है और कल नहीं. 18 वर्षाचं याडू 100 वर्षाचं गाणं म्हणते. म्हणजे तुझ्या आजीची आणि तुझी प्रियशी एकच होती का काय? 100 साल पहले हमें तुमसे प्यार था. असा हमला तिच्या भावानं धरून, आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचंय का?
वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी. तलवार तलवार तलवार. अय भंगरी, अय बेवड्या. आणि हे शिवजयंतीला दारू पितात नालायक. हे कपडे काढून आणले पाहिजे. आणि धर्माच्या भाषा करतो. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. शिवजयंतीला दारू पिता हरामी हो. तुझ्या बापाच्या मौतीला बी शिका. मी पाजी तो खिपेतो का? अय भंगरी, लाज नाही वाटली का नालायक? ओवी लिहून घ्या 3ऱ्या अध्यायातली पुढे चला. आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला. धर्म बुडाला की अशी घटना घडते. आपण धर्मावरच बोलणार आहे 2 तास. धर्म कुठे आहे आमचा? कुठे आहे धर्म? कुठे आहे धर्म? कुठे सांगा मला महिला मंडळ. तुम्हाला 50% जागा आहे? आहे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहात. तुम्हाला कोणी कमी लिखित नाही. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हातात बांगडी असावी किंवा नसावी हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मग तुमच्याकडं का नाही? जरा विचार करा. असायलाच पाहिजे. हाय म्हणजे काय उपकार नाही. धर्म आहे तो. धर्म आहे तो. हो, धर्म आहे तो. आणि ज्यावेळेस आपली बांगडी वाजेल ना, त्या दिवशी आमच्या जिजाऊनं शिवाजी घडवल्याचं चीज होईल. आमच्या मुलींचे भांग तपासा घरी गेल्यावर. आम्ही फक्त भाषणच आणतोय महाराज. मुलीच्या अंगात 5000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आमची संस्कृती गेली कुठं? जरा विचार करा. मुलीचा भांग तपासा डोक्याचा. दर महिन्याला वेगळी स्टाईल आहे. आता एक इतका डेंजर भांग आला ह्या महिन्यात, पॉप पॉप. तो पॉप भांग इतका डेंजर आहे, मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे. म्हणजे पुढं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, आणि मध्ये डोंगळा आहे. डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. मुलीचा मोबाईल आठवड्यातून एकदा आईनं तपासला पाहिजे. त्यातले मेसेज पाहिले पाहिजे. त्याची रिंगटोन तपासली पाहिजे. संस्कृती. एक वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखा आहे. मग बसलेले माणसं ध्यानात ठेवा. तुम्ही मला महाराज म्हणावं, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावं, मला मानावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. महाराज, मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंग्या येतं महाराज. तरी 90 करतो महिन्याला एवढ्या उन्हाळ्यात. मी माझ्या आयुष्यात 60 आणि 65 कीर्तनं महिन्याला कधी केलीच नाही महाराज 20 वर्षात. 80, 85, 90. हाफ सीझन नाही मला 12 महिना. नाही. जून आता मे तर मेचं तर 90च आहे, पण जून सुद्धा 80च आहे. आणि थोडंसं सत्य सांगतो, आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत, पण ती काळाची गरज आहे. एक दिवस आमच्या आईच्या डोक्याला तेल नसलं ना चालेल, आमच्या आईच्या पायात चप्पल नसली ना चालेल, पण आमची आई या समाजामध्ये कधी बी वर मानव काढून चालली पाहिजे. अशी मुलं बाळं पाहिजेत. नसू द्या आमच्या आईच्या डोक्याला तेल. आणि मुलं बाळं जर मूर्ख निघली तर आयुष्यामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही, या समाजामध्ये वरमान करून चालू शकत नाही. मुलीचा मोबाईल चेकच केला पाहिजे. कान फटावलीच पाहिजे पोरगी, आठवड्यातून एकदा झापडावली पाहिजे धरून. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही. सज्जन असतो तो. इनामदार आहे, इनामदार. फक्त कण होतो घरात. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो. खुर्र 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 भुर्र. पेपरला गेली, आलीच नाही, मग का निकालच घेऊन काय करते. जाऊ द्या महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारख्या यज्ञाची सुरुवात आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा तुम्हाला टाइमपास वाटतो? मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आमची आई गरीब होती, पण संस्कृतीनं श्रीमंती होती. आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं, आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हतं. पिशवी डोक्यावर घेते रे, आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता. काय म्हणावं याच्यापेक्षा? मेलं रे ते, मेलं. आता ते उगाच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असती तर ते घरी आलं नसतं.
आणि अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात आणि गाढवात फरक नाही. आता काय करा? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. करंट लागला ना तुम्हाला? माझं कीर्तन ऐकून गेलो 6 महिने माणसाला अटॅकन बीपी येत नाही. एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे. आपण कुठे गेलो तर जागेवर ना, ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका. शरीर नाहीये, शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विषय सोडा. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ध्यान, शब्द सोडायचा नाही बरं का. आता सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा. 2 शब्द झाले बरं का. ते तो. 3रा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका. ते तो तुझे, ते तो तुझे. इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे. जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे. तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार आजात वाद आणि फिजात वाद सांगत बसायचा नाही. सरळ आणि सोपं आहे. तू आणि मी एक आहे. मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे, तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत, सिद्ध केलंय आपण आता, तर मग आम्ही मूर्ख का वागतो? त्याचं उत्तर आहे, उत्तर आहे का नीट. एका दगडाची पायरी आहे, एका दगडाची मूर्ती आहे, आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा. याच्यात खाणीचा काय दोष? एक मडकं दहीहंडीला आहे, एक मडकं दहाव्याला आहे, आणि एक मडकं दुधाला आहे. त्याच्यात कुंभाराचा काय दोष? जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहेत. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे? ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, अभ्यास करून क्लास 1 झाले त्याच ऑफिसात. काही पैसे भरून क्लास 1 झाले, रात्री श्रीमंत व्हायला गेले, निवांत झाले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा, प्रारब्ध बदलावता येतं, फक्त कर्म चांगलं पाहिजे. ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होतं त्यांना पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगद्गुरु ठरले. ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या ज्ञानोबा पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगाची आई ठरले. आणि जवळच्याच माणसांनी धोका दिला, पण ते राजे छत्रपती ठरले. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, वाक्य लिहून ठेवा, ज्या माणसावर आयुष्यात जास्त संकट येतात तोच माणूस आयुष्यात मोठा होतो. संकटच आले नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मीच देव आहे, फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे. महिला मंडळ एका वाक्यात उत्तर द्यायचं, फक्त हा किंवा नाही म्हणा पटकन. मुलगी तुमची आहे का? हा म्हणा, मी दोन्हीची उत्तरं देणार, त्याची काही मीटिंग घ्यायची नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुलगी तुमची नाही, मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्षाची झाली, ज्याची आहे ते याडपाट येणार, फुलाच्या गाडीत घेऊन जाणार. तुम्ही 5-7 लाख घालणार आणि थोबाड वाचून बसणार. गेली तुमची मुलगी, बसली का 7-8 लाखही गेले, पोरगी गेली. आता ऐका उत्तर, मुलगी तुमची नाही ना, सावध राहा आता. नाही ना, मग मुलगी जर तुमची नाही, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिने तुमचा मुलगा ताब्यात घेतला, ह्याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाहीच ना. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली, ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली. आणि मग ही विचारी ती प्रस्थान कधी आहे? प्रस्थान आपण म्हणलं ना 28ला आहे, लांबलं काय ना. ऐका आता, लय बारीक ऐका. प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे महाराज. प्रत्येक वाक्यात त्याला झालर विनोदाची आहे, पण झालर विनोदाची आहे, पण त्याला अध्यात्म आहे. मुलगा तुमचा नाही, मुलगी तुमची नाही, मग लिहून ठेवा, जे माझं नाही ते माझं म्हणणं, याचं नाव अज्ञान.
अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे देव का नाही? अज्ञान. तर देव आहोतच, फक्त 2-3 शब्द आहेत. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्या अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. मी कोण आहे? कशाला पोरगाना आपलं, कोणाला वेळ आहे? तिला म्हणलं दिंडीत चालतं, ती म्हणते यायचं आहे ना, यंदा यायचं आहे. यंदा सुनबाई आली ना, यंदा यायचं आहे. दिंडी निघायच्या दिवशी म्हणते यायचंच होतं का बाई, पण सुनाला 5वा महिना आहे. हां, तिला वस्तू उचलायच्या नाही, त्याच्यामुळे यंदा यायचं नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणती निघालेच होते का बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि आता द्या उत्तर, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? राहत नाही ना? राहत नाही ना? अय, राहत नाही ना? सावध राहा बरं का, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? अरे तुमचं तुमच्याजवळ राहिलं नाही, दुसऱ्याचं कसं काय राहील? तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलंय. तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का? मग तुमचं दूध प्याला, जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही. मग सुनेचं दूध प्यायला तुमच्याशिवाय राहत नाही. या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे? अरे हा सगळं अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय? अज्ञानात. अजून माया शब्द यायचा आहे पुढं. अज्ञानात, अज्ञानात. आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढे चालायचं. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. इंद्रिकरचे वाक्य ते. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. नीट ऐका. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही. कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही. घागरीला गळा